सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपण भागाकारावर आधारित परीक्षेत कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येणार ते पाहणार आहोत। तर पहा प्रश्न, 500 भागिले 20 बरोबर किती? तर या ठिकाणी आपल्याला 500 ला 20 ने भागायचं आहे, तर ती आपण क्रिया करून घेऊया। आता या ठिकाणी जर तुम्ही पर्यायाचं निरीक्षण केलं तर एकक, शतक, दशक, एकक असे पर्याय दिलेले आहेत। तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये तसं काहीही विचारलेलं नाही, त्यामुळे आपलं जे उत्तर येईल ते एककामध्ये येणार आहे, हे सुरुवातीला तुम्ही ठरवून घ्यायचं आहे। तर आता चला आपण 500 भाज्य आहे, 20 हे भाजक आहे। आता आपण भागाकार करायचा आहे, आपल्याला 20 चा पाडा येणं या ठिकाणी गरजेचं आहे। तर आता एक एक संख्या घेण्यापेक्षा आता आपण 2 घेऊया। जर मध्ये आधी आली तर अशा 2 संख्या घ्यायच्या नाहीत, सुरुवातीला घेताना घ्यायच्या आहेत। तर आता 20 दोन्ही 40, भाग बसला 2 चा। आता या 50 मधून हे 40 आपल्याला वजा करायचं आहे। शून्यातून 0 0 0, 5 मधून 4 गेला, किती राहिले? 1 राहिला। आता वरचं 0 हे इथलं जे आहे ते खाली आणायचं आहे। आता या ठिकाणी किती झालेला आहे? 100। आता 20 च्या पाड्यामध्ये 100 आहे का पाहायचं, आणि किती नंबरला आहे तो आपण भाग बसवायचा आहे। 20 5 100, म्हणून भाग बसला 5चा। जितक्या नंबरला ती संख्या पाड्यामध्ये आहे त्या संख्येचा आपण भाग बसवायचा आहे, आणि त्या नंबरला जी संख्या आहे ती या ठिकाणी वजा करून घ्यायची आहे। तर अशा रीतीने 0 0 0 0, 1 1 गेला 0। आपलं उत्तर किती आलेलं आहे? 25 हा काय आलेला आहे? भागाकार आलेला आहे, म्हणजे उत्तर विचारलेलं आहे। आता आपल्याला इथं किती दशक किती शतक असं काहीही सांगितलेलं नव्हतं, त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे? 25 एककच येणार आहेत। आपण जर दशक म्हटलं तर मग इथं पुढे 0 वाढणार आहे 250, परंतु आपलं उत्तर किती आलेलं आहे? 25 एकक, त्यामुळे 25 एकक पर्याय क्रमांक आहे 4। नाहीतर आपलं उत्तर 25 आले की आपण पटकन सगळे पर्याय न पाहता इथं जो दशक दिलेला आहे तो आपल्याला फसवण्यासाठी दिलेला असतो, त्यामुळे आपण अजिबात फसायचं नाही, व्यवस्थित विचार करून उत्तर लिहायचं आहे। 25 दशक म्हणजे किती होतात? तर दशकाचं 1 0 25 च्या पुढे दिले की 250 होतात। मग आपला भागाकार तेवढा आलेला आहे का? तर नाही, त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे 25 एकक, पर्याय क्रमांक 4। तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे। आता दुसरा प्रश्न पाहूया परीक्षेमध्ये कसा येतो। तर या ठिकाणी पहा, 972 भागिले 9 बरोबर 1 फुली 8। या उदाहरणात फुलीच्या जागी कोणता अंक येईल? आता या ठिकाणी आपल्याला 9 न काय करायचं आहे? 972 ला भागायचं आहे। हा प्रश्न मी बहुतेक तुम्हाला सरावामध्ये दिलेला असावा। तर आता आपण ही क्रिया या ठिकाणी करून घेऊया। 972 भागिले 9, आता आपण भागाकार करायचा आहे। एक संख्या आता ही 9 आहे, 9 ला भाग जातो, 9 1 9, 9 9 गेले 0। आता वरचं 7 खाली आणायचं आहे। आता 2 संख्या एकदम आणायच्या नाहीत। आता 9 न जर 7 ला भाग घालवायचा म्हटलं तर भाग जात नाही, कारण 7 हे काय आहे? ह्या भाजकापेक्षा लहान आहे। जर आपल्याला इथली संख्या काय हवी असते तर इथल्या ह्या भाजकापेक्षा भाज्यामधली संख्या मोठी असायला हवी, तरच आपण तिथं भाग घालवू शकतो। तर आता 9 मोठं झालं आणि हे 7 लहान झालं, भाग जात नाही। मग लगेच 2 घ्यायचं नाही आणि भाग घालवायचा नाही, तर ह्या 7चा गट बनत नाही, म्हणजेच ह्या 9 न 7 ला भाग जात नाही, म्हणून आपला भाग बसला 0चा। मग इथं भाग 0चा बसलेला आहे, इथं पण 0 वजा करायचं आहे, कारण 0 नंबरला 0च असतं। 7शी 7 राहिलं। आता काय करायचं आहे? आता मग आपण वरचं हे 2 काय करायचं आहे? इथं खाली आणायचं आहे। आता या ठिकाणी झालेलं आहे 72। आता 9च्या पाड्यामध्ये आपण शोधायचं आहे। 9च्या पाड्यात आहे का रे 72? आहे। किती नंबरला आहे? अगदी बरोबर 8 नंबरला। 9 8 72 आपण वजा करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला 1 आणि 8 दिलेलं होतं, म्हणजे हा जो भागाकार आलेला आहे 108, ह्याच्यामधलं काय केलेलं आहे? तुम्हाला 1 पण दिलेला आहे, 8 पण दिलेला आहे, आणि ह्या 0च्या जागी काय केलेले आहे? तुम्हाला फुली दिलेली आहे। आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? फुलीच्या जागी कोणता अंक येईल? अंक म्हटलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे? 0 येणार आहे फुलीच्या जागी, त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2। तर अशा पद्धतीने व्यवस्थित हा जो भाग आहे 0चा, हा घालवत असताना नीट विचार करून घालवायचा आहे। म्हणून तर आपण सुरुवातीला भागाकार शिकताना एक एक अंक घेत होतो, पण थोडं काही जणांना भागाकार जर येत असेल तर पटपट सोडवण्यासाठी ती पद्धत उपयोगी आहे, पण अशा पद्धतीचा भागाकार सोडवत असताना ह्याच पद्धतीने तुम्ही भागाकाराची उदाहरणं सोडवायची आहेत। तर आपलं उत्तर आलेलं आहे 2, फुलीच्या जागी येणार आहे 0। तर आता आपण लगेच पुढचा प्रश्न पाहूया। तर पहा, या ठिकाणी आहे
2 फुल्या दिलेल्या आहेत, फुली फुली 0 भागिले 11 बरोबर 70। या उदाहरणात फुलीच्या जागी कोणता अंक येईल? म्हणजे आपल्याला भाज्य या दोन्ही फुलाच्या जागी समान अंक येणार आहे, म्हणजेच आपल्याला भाज्य विचारलेला आहे, भाजक पण दिलेला आहे आणि भागाकार म्हणजे उत्तर पण दिलेलं आहे। तर यावरून आपल्याला भाज्य काढायचं आहे। आता कसं काढायचं आहे आपल्याला तर दिलेलं नाही। मग तुम्हाला सूत्र एक सांगितलं होतं, भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक, ते सूत्र या ठिकाणी आता आपण वापरायचं आहे। तर आपण ते सूत्र सुरुवातीला लिहून काढूया। भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी। आता यामध्ये आपण दिलेल्या सगळ्या किमती ठेवायच्या आहेत। आपल्याला भाज्य विचारलेला आहे ह्या भाज्यामधल्या, त्याच्यामुळे भाज्य बरोबर भागाकार किती दिलेला आहे या ठिकाणी 70, तो आपण इथं भागाकाराच्या ठिकाणी लिहून टाकायचा। म्हणजे हे सूत्रच आहे, याच्यामध्ये किमती घालायच्या आहेत। आता भाजक किती आहे म्हणजे कितीनं भागायचं आहे आपल्याला 11नं, ते या ठिकाणी लिहायचं आहे। आपल्याला बाकी काहीच दिलेली नाही, म्हणजे बाकी या उदाहरणामध्ये 0 आहे असं गृहीत धरायचं। तर आता आपण क्रिया करायची आहे, ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे। आता 70 गुणिले 11 जर येत नसेल तर उभी मांडणी करून करायचं आहे, पण सोपं आहे। 11 0 0 11 7 77 किती आलेला आहे या दोन्हीचा गुणाकार 770 आलेला आहे। त्याच्यामध्ये जरी आपण 0 मिळवलं तरी उत्तर काय येणार आहे 770 असंच येणार आहे। 0 मिळवल्यानंतर उत्तर आपलं तेच येते, किंवा आपण या ठिकाणी करून पाहूया। 0 0 7 7 770 आलेला आहे। म्हणजेच आता आपल्याला इथं 770 आलेलं आहे, परंतु आपण लगे उदाहरणामध्ये फुलीच्या जागी कोणता अंक हा शब्द अतिशय महत्वाचा आहे। आपण काय करतो, 2 फुले आहेत म्हणजे इथं 77 आहे, लगेच आपण पर्याय क्रमांक 3 असा रंगवतो, पण ती चूक करायची नाही। कारण ह्या फुलीच्या जागी समान अंक आहे, आपल्याला संख्या विचारलेली नाही, तर आपल्याला काय विचारलेला आहे अंक विचारलेला आहे। त्यामुळे ह्या फुलीच्या जागी जो समान अंक येतो तो किती आहे 7 आहे। 77ला अजिबात चुकायचं नाही। तर आपला पर्याय क्रमांक येणार आहे 2। परीक्षेमध्ये 2 नंबरचा तुम्ही पर्याय क्रमांक रंगवायचा आहे, कारण आपण घाबरून काय करतो लगेच गोंधळून जाऊन 77 इथं पर्याय दिलेला असतं तुम्हाला चुकवण्यासाठी, तर अजिबात चुकायचं नाही। तर आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2। तर हे पण उदाहरण ह्या सूत्राचा वापर करून आपण सोडवलेलं आहे। तर अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात। तर आता पुढचा प्रश्न पहा। आता बघा या ठिकाणी फुली 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 भागिले फुली या भागाकाराच्या उदाहरणात खालीलपैकी कोणता भागाकार येईल? या उदाहरणामध्ये तुम्ही काय करायचं आहे, स्वतःचं डोकं थोडंसं लॉजिक लावून हे उदाहरण आपण सोडवायचं आहे। तर आता हे आपल्याला ज्या फुल्या दिलेल्या आहेत भाज्येच्या पण तिथंही तोच अंक आहे आणि भाजकामध्ये सुद्धा तोच अंक आहे। जर असं गणित असेल तर खालीलपैकी कोणता भागाकार येईल? म्हणजे या ठिकाणी सगळीकडे समान अंक आहे। आता समजा आपण जर इथं 1 1 घेतलं, ह्या फुलीच्या जागेवर 3दा 1 1 असं घेतलं आणि भागाकारामध्ये पण 1 घेतलं, तर आपला भागाकार किती येणार आहे? तीच संख्या येणार आहे, कारण आपण नियम पाहिलेला आहे, 1 न कोणत्याही संख्येला भागले असता उत्तर तीच संख्या म्हणजे ही भाज्य संख्या येते। आता ही हे 1च झालं, आपण आता 2 2 घेऊन पाहूया। 2 2 आणि भागिले 2 केलं, बेक बे वजा 2 0, पुढचं 2 घेतलं, बेक बे वजा 2 0, परत वरचं 2 खाली घेतलेलं आहे, बेक बे। तर असं तुम्ही समान अंक कोणता जरी घेतला तरी उत्तर किती येणार आहे कोणताही। या ठिकाणी सगळीकडे आपल्याला एकच अंक घ्यायचा आहे, भाज्यामध्ये पण आणि भाजकामध्ये पण। मग त्यावेळेस असं समान अंक घेतल्यानंतर आपलं उत्तर काय येणार आहे 111 हे येणार आहे। त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। तुम्ही आता 999 भागिले 3 करून पहा, 9 1 9 9 1 9 9 1 9 म्हणजे 111 असं उत्तर येणार आहे। हे जे पर्याय आहेत 101 100 123 ह्यामध्ये काय आहेत या ठिकाणच्या संख्या सगळ्या वेगवेगळ्या असणार आहेत। त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3। तर अशा पद्धतीने ही पण उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत। अशी फुली दिल्यानंतर आपण घाबरून जातो, याच्यामध्ये काहीच दिलं नाही आणि उदाहरण कसं सोडवायचं, तर अजिबात घाबरायचं नाही। आपण थोडंसं लॉजिक लावून आपल्या थोड्या आयडियाचा वापर करून ही उदाहरणं सोडवायची आहे। तर चला आपण लगेचच पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता भागाकार वेगळी संख्या येईल? आता आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। या पर्यायातून काय करायचं आहे, एका पर्यायाचं उत्तर हे वेगळी संख्या येणार आहे आणि बाकी 3 पर्यायांचं उत्तर हे समान म्हणजे भागाकार त्यांचा समान येणार आहे। आपल्याला भागाकार वेगळी संख्या येईल असं विचारलेलं आहे। तर आता आपण या ठिकाणीच करून पाहूया। प्रत्येक पर्यायाच्या खाली पहिला आहे 576, अशी उदाहरणं करूनच पाहायची।
576 भागिले 12. आता आपण 12 भाग घालवणार आहोत, तर आपल्या पाडेपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. आता 12 चोक 48, 12 पंच 60, मोठं होतं 57 पेक्षा, म्हणून भाग बसला 12 चोक 48. तर या ठिकाणी 17 मधून 8 गेल्यानंतर 9 राहतात, इकडे हातचा गेल्यामुळे इथं राहिले 0. आता हे वरचं 6 आपण खाली आणलेलं आहे. आता या ठिकाणी किती झालेलं आहे 96. आता 96चा पण भाग बसवायचा आहे. 12 पंच 60, 12 सखून 72, 12 सत्ती 84, 12 अट्टी 96. तर 12च्या पाड्यामध्ये 96 आहे 8 नंबरला. ह्याला निशेष भाग गेलेला आहे, म्हणजेच बाकी 0 उरलेले आहे. 6 6 गेले 0, 9 9 गेले 0. तर पहा याचं उत्तर किती आलेलं आहे 48. पहिल्या उदाहरणाचा भागाकार आलेला आहे 48. आता ह्या दुसऱ्या पर्यायाचा पाहूया. हा पर्याय क्रमांक 2, 384 भागिले 8. आता बघा आपण ह्याच्या जवळचं पटकन पाड्यामधली संख्या शोधून भाग बसवायचा आहे. 8 चोक 32, 8 45 मोठं होतंय म्हणून भाग बसला 4चा 8 चोक 32. तर या ठिकाणी वजाबाकी करायची. 8 मधून 2 गेले, 6 राहिले, 3 3 गेले 0. आता वरचं 4 खाली आणलं. 8च्या पाड्यामध्ये 64 किती नंबरला आहे? अगदी बरोबर 8 नंबरला. 8 8 64 या ठिकाणी वजा केलेला आहे, बाकी 0 उरलेले आहे. तर याचं हे उत्तर म्हणजे त्याचा भागाकार किती आलेला आहे? पर्याय क्रमांक 2चा पण 48 आलेला आहे. आता आपण तिसरा पर्याय क्रमांक पाहूया. 874 भागिले 23. बघा 23चा पाडा यायलाच पाहिजे. जर पाडा नाही आला तर तुमचं गणित चुकू शकतं. पाडेपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. आता पहा 23 1 23, 23 2 46, 23 3 69, 23 चोक 92 मोठं होते 87 पेक्षा, म्हणून भाग बसला 3चा 23 3 69. आता बघा 17 मधून 9 गेले, या ठिकाणी राहिलेले आहेत 8. इकडे 1 दिला होता. 7 मधून 6 गेला, या ठिकाणी राहिलेला आहे 1. वजाबाकी तुम्ही मनातल्या मनात करायची आहे. व्यवस्थित ज्यांना येत नाही त्यांनी बाजूला मांडून हाताची वजाबाकी करून घ्यायची आहे. आता पुढचा आहे 4. आता किती झालेला आहे 184. आता 23च्या पाड्यामध्ये 184 आहे का? तर आहे. किती नंबरला आहे? अगदी बरोबर 8 नंबरला. 23 8 184. आता ह्यांची पण वजाबाकी करायची. 4 4 गेले 0, 8 8 गेले 0, 1 1 गेले 0. आता आपण चौथा पर्याय पाहूया. ह्या तिसऱ्या पर्यायाचा भागाकार आलेला आहे 38. आता चौथा पर्यायाचा भागाकार किती येतो ते पाहूया. 960 भागिले 20. आता 20 चोक 80, 20 5 100 मोठं होते, भाग बसला 4चा 20 चोक 80. तर 6 6, 9तून 8 गेला, किती राहिले 1. आणि वरचं आता हे जे 0 आहे ते खाली आणलं. आता भाग कितीचा बसल? बरोबर 8चा भाग बसणार आहे. 20 8 160. उत्तर आलं याचं, बाकी 0 उरलेले आहे. तर पहा आपण चारही पर्याय करून पाहिलेले आहेत. आता पहिल्या पर्यायामधला भागाकार 48 आला, दुसऱ्या मधला पण 48 आलेला आहे, तिसऱ्या पर्यायाचा भागाकार किती आलेला आहे 38 आलेला आहे, चौथ्याचा 48 आलेला आहे. म्हणजे तिन्ही पर्याय पहिला, दुसरा आणि चौथा ह्यांचा भागाकार जो आहे तो सेम आलेला आहे, सारखा आलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 3चा भागाकार मात्र किती आलेला आहे 38 आलेला आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? कोणता भागाकार वेगळी संख्या येईल? मग आता वेगळी कोणती संख्या आलेली आहे तर 38. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. जर तुम्हाला पाडेपाठ नसेल, व्यवस्थित भाग जर घालवायला आला नाही तर तुमची अशा पद्धतीची उदाहरणं चुकू शकतात. त्यामुळे तुम्ही पाढे व्यवस्थित पाठ करायचे आणि भाग व्यवस्थित घालवायचा आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. भागाकार ही क्रिया अवघड नाही, जर तुम्ही ती समजून घेतली तर अतिशय सोपी आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, भागाकार या क्रियेचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. तुम्हाला जर भागाकाराच्या उदाहरणांचा आणखीन सराव हवा असेल तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. मी तुम्हाला आणखीन भागाकाराची उदाहरणं जास्तीत जास्त पाठवण्याचा प्रयत्न करेल. आपण जर तुमची इच्छा असेल तर आपण भागाकाराची 50 उदाहरणांचा सुद्धा व्हिडिओ बनवू की जेणेकरून ती तुम्ही उदाहरणं सोडवायची आहेत. त्याखाली मी तुम्हाला उत्तर सूची देईल. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर मात्र हा नक्की करायचा आहे. तर पहा, तुम्ही व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. तर छान अभ्यास करा, छान रहा. आपण उद्या नंतर भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसह.